हे बानू, मला एक सांग, तो करंडा तुझ्याकडे हाय हे तू कुणास ती सांगितलं होतस का? नाही, कुणास बी नाही. आणि देवानी तुला कळावा दिल्या आहे ती हे तू अजून कुणास ती सांगितलं आहेस का? नाही रे बा, कुणास काय बी सांगितलं नाही म्या. पर असं काय विचारतो आहेस? काय नाही. मला एक सुचवायचे आहे. तुला ते आवडणार नाही, पण जेजुरीत बानूला पुन्हा बोलावून घे माळसा. मी गत जन्मात कोण होते हे मला ठाऊक नाही, पण पार्वती देवींशी तुमचा विवाह झाला होता हे मला ठाऊक आहे. त्यांच्यावर तुमचं प्रेम होतं हे देखील मला ठाऊक आहे. त्यांच्या भेटीची मला ओढ लागली होती आणि ती भेट झाली देखील. माझ्या अस्वस्थ मनाला त्यांच्या भेटीमुळे स्वस्थता मिळाली होती. त्यांना भेटलं की का कुणास ठाऊक मला शांत वाटतं. मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्या भेटीतून मला मिळायला सहाय्य होतं. पण आज त्या मला असं का म्हणाल्या असतील? त्यांनी मला असं सांगण्यामागे नक्की काय हेतू आहे? त्यांनी सांगितल्याप्रमाणे बानूला जेजुरीत बोलवण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. पण असं का? हे कसले संकेत आहेत? अहो, किती वेळ मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही काही बोलत नाही आहात. असे शांत का आहात? देवी, श्री म्हाळसा देवींनी माझ्यावर जे कार्य सोपवलं होतं ते मी पूर्ण केलं. परंतु हे कार्य श्री खंडेरायांपासून मला लपवावं लागलं आणि ते पूर्ण झाल्यानंतर मी श्री खंडेरायांना भेटायला गेलो होतो. तुम्ही श्री खंडेरायांपासून हे लपवून ठेवलं ह्याचा त्यांना राग तर नाही ना आला? नाही देवी, माझं श्री खंडेरायांशी ह्याबद्दल सविस्तर बोलणं झालं. तुम्ही निश्चिंत राहा. देवी, एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने जाणवती आहे. कोणती? श्री म्हाळसा देवींच्या मनातून बाणाई बद्दलचा क्रोध अद्याप गेला नाही आणि आता तर तो आणखीनच वाढला आहे. मला सांगा, श्री खंडेराय बानूशी त्या दिव्य करंड्यातून बोलतात ही गोष्ट म्हाळसा देवींना कळली आहे का? होय देवी, आणि एव्हाना त्या श्री खंडेरायांशी बोलायला गेल्या देखील असतील. त्या दोघांमध्ये ह्यावरून वाद होणारच. आणि देवी, श्री म्हाळसा देवींनी विचारणा केल्यावर श्री खंडेराय सत्य तेच सांगणार. आणि जर त्यांनीच हे सत्य सांगितलं तर
तर म्हाळसाचा राग काय आहे हे आपण देखील जाणतोच. त्या काय करतील याचा नेम नाही. परंतु खर तर श्री म्हाळसा देवींना श्री खंडेरायांकडून मिळालेल्या सुवर्ण दर्पणात आणि बाणाईला देवेंद्रांकडून मिळालेल्या दिव्य करंड्यात कुठेही काहीच साधर्म्य नाही. बाणाईला तर ही मिळालेली एक भेटच आहे. तसं असलं तरीही नकळत त्याची तुलनाही केली जाणारच. होय देवी, आणि क्रोधात श्री म्हाळसा देवींना असं वाटणं अगदीच शक्य आहे. केवळ त्याचा चुकीचा अर्थ निघू नये. मला असं वाटतं की मी त्यांची भेट घेऊन यावी. होय देवी, मला देखील असंच वाटतं आहे. तेच योग्य होईल. त्यांना भेटून काय घडतं आहे हे मी सांगेन. येते मी. तुमच्या मनात काय आहे हे मला कधी ओळखता आलं नाही, पण माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला मात्र कळतं. तुम्ही माझे आराध्य आहात, म्हणून कुठलाही निर्णय घेतला तरी मी तुमच्यापासून तो आजपर्यंत कधी लपवून ठेवला नाही. तुमच्यापासून मी कधी काही लपवून ठेवू असा विचारही माझ्या मनात आला नाही. पण तुम्ही मात्र बानूच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. मला ते कळू नये असं तुम्ही माझ्याशी वागलात. ही माझी फसवणूक आहे. आणि इतकं सगळं घडूनही मला दुःख होऊ नये असं तुम्ही कसं म्हणू शकता? म्हाळसा देवी, काय घडलं आहे हे बंधूंकडून तुम्हाला कळलं असेलच. हो, मला कळता क्षणीच मी तुम्हाला भेटायला आले. देवी, कधी कधी मला हे सगळं अनाकलनीय वाटू लागतं. मी बानूला माझ्या आयुष्यातून इतकं दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मी तिच्यापासून, तिच्या विचारांपासून दूर नाही जाऊ शकले, आणि हे सत्य आहे. ती नसली तरी तिचा विचार तुम्हाला अस्वस्थ करतो. पण तो चुकीचा आहे का देवी? तुम्हीच सांगा. यांच्याशी विवाह होईपर्यंत भविष्यात असं काही घडेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे केवळ माझे आणि माझेच आहेत आणि असतील, हाच विचार माझ्या मनात होता. पण तसं नाहीये हे मला आता कळून चुकलं आहे. म्हाळसा, सत्य काय आहे हे कळल्यावर तुम्हाला सारं काही स्पष्ट होईल. तोपर्यंत मी अशीच घुसमटत राहू का देवी? क्षणोक्षणी माझ्या मनात केवळ तिचाच विचार सुरू असतो, आणि तिच्या बाबतीत जर अशी काही गोष्ट घडली तर मी अजून अस्वस्थ होते. कारण तुमचं श्री खंडेरायांवर प्रेम आहे. तुमच्या खेरीज ते इतर कोणाचेही नसावेत या भावनेने तुम्ही अस्वस्थ होता. परंतु म्हाळसा, आता तुम्ही सत्याचा स्वीकार करायला हवा. बानू त्यांची पत्नी आहे आणि श्री खंडेराय एक पती म्हणून त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे. असं वागून, मला फसवून, माझ्याशी खोटं बोलून, माझ्यापासून गोष्टी लपवून श्री खंडेरायांनी तुमची फसवणूक केली आहे असं तुम्ही म्हणू नये. मग त्यांनी माझ्यापासून हे देखील का लपवून ठेवलं की बानूकडे एक दिव्य करंड आहे आणि त्या माध्यमातून ते तिच्याशी संवाद साधू शकतात? त्यांनी जर तुम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर तुम्हाला राग आला नसता. देवेंद्रांनी बानूला तो दिव्य करंडा दिला, त्यामुळे श्री खंडेराय आणि बानू एकमेकांशी बोलू शकले. ही गोष्ट कुणालाही ठाऊक नव्हती.
परंतु तुम्ही म्हणता आहात तसं जर ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच कळली असती तर तुम्हाला राग आलाच असता. हो देवी, हा राग मला आजही आहे, कारण हे माझ्याशी संबंधित आहे. यांनी विवाहाआधी मला एक सुवर्ण दर्पण दिला होता, ज्यामधून मी यांच्याशी संवाद साधू शकायचे. मला असं वाटायचं की भूतलावर अशी दिव्य वस्तू केवळ मलाच मिळाली आहे, पण आता मला कळतंय की तसं नाही. तुम्हाला वाटेल की हा मत्सर आहे, पण तसं नाही. हे केवळ माझे नाहीत, ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही, आणि हेच सत्य आहे. देवी, हे सगळं कधी संपणार आहे? हे लवकर संपायला हवं. जोपर्यंत हे असं सुरू राहील तोपर्यंत माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. ते देखील तुमच्याच हातात आहे म्हाळसा. ते कसं? तुम्ही बानूचा स्वीकार करावा. बा, मी ऐक विचारू कर? विचार. नाही, मगा तुम्हाला देवाने दिलेल्या करंड्याचं खडावांचं मी कुणासनी काही सांगितलं आहे का, असं कशापायी विचारलंस? आता काय झालंय ते ठाव नाही भाई तुला? नाही, तसं नाही, पर मला दिलं आहे देवांनी ते, मग कुणासनी ते घेऊन काय मिळणार आहे? अगं तसं नाही बानू, कुणाच्या मनात काय असेल कुणी सांगावं म्हणून विचारलं. तू आपल्या चांगल्या मनानं सांगायला जाशील आणि बानू खरंच ग, समोरच्याच्या मनात काय असेल ना, काय बी कळणं झालंय बघ. तू म्हणतो आहेस ते खरं आहे बा, पर मी अभी खरंच कुणासनी काय बी सांगितलं नाही. बरं, मी आलेच, देवळीपाशी जाऊन येते, देवी मुहूर्त दिवा लावायचा आहे. जो पतूर हे कोणी केलं हाय हे कळणार नाही, तो पतूर जीवात जीव नाही यायचा माझ्या. कोण असल? मी बानूला स्वीकारू? नाही, ते शक्य नाही. हा दुसरा संकेत म्हणावा का? म्हणजे मला समजलं नाही. मी एकटी असताना, अस्वस्थ असताना माझी आणि पार्वती देवींची आज भेट झाली. त्यांनी देखील मला हेच सुचवले की मी बानूला जेजुरीत परत बोलवावा. तुम्ही येण्याआधीपर्यंत मी हाच विचार करत होते. त्यांच्या अशा सांगण्यामागे काहीतरी हेतू नक्कीच असावा. हा संकेत कोणता आहे याचा मी तर्क लावते आहे, आणि आता तुम्ही देखील मला हे सांगितलं की मी बानूचा स्वीकार करू. हा देखील कोणता तरी संकेत असावा. त्याने जर तुम्हाला समाधान मिळणार असेल, तुम्हाला स्वस्थता मिळणार असेल, तर ते अयोग्य नाही. माझा निर्णय झाला आहे देवी. बानूने जेजुरीत यावं. हा खरंच तुमचा निर्णय आहे? हो देवी, कारण जे घडलं आहे त्याचा मला तिला जाब विचारायचा आहे. माझ्यापासून जशी ही गोष्ट यांनी लपवली तशी तिने देखील लपवली आहे. हा अपराध तिने देखील केला आहे. मला अंधारात ठेवल्या गेलं. माझी फसवणूक का झाली याचा जाब मला तिला विचारायचा आहे. परंतु म्हाळसा, बानूला गडावर बोलवण्याविषयी मी असा विचार नव्हते करत. तुम्ही बानूचा स्वीकार करावा असं म्हणाले मी. ते शक्य नाही देवी.
मला फसवलं गेल्याची भावना माझ्या मनात आहे आणि त्याचे स्पष्टीकरण मला मिळायला हवे. तिला मी राज्यसभेत सगळ्यांसमक्ष बोलवणार आणि याचे स्पष्टीकरण तिला द्यायला सांगणार. तिला तिच्या अपराधाचं उत्तर मला द्यावं लागेल. परंतु म्हाळसा, श्री खंडेरायांना हे आवडणार नाही. प्रसंगी त्यांना हे आवडलं नाही तरीही चालेल. प्रसंगी या जेजुरीची सम्राज्ञी म्हणून जर मला हा निर्णय घ्यावा लागला तरीही चालेल. पण आता माझा निर्णय झाला आहे देवी. बानूला जेजुरीत यावं लागेल. माझ्या प्रश्नांना, माझ्या रागाला तिला सामोरं जावं लागेल. विचार तू मध्ये मध्ये काय बोलू नकोस. विचार तू की तुझं काय नुसतं विचार विचार. जे काय बोलायचं असेल ते नीट बोला. उगा असं येटोळे कशा पायी घेत आहे? येटोळं नाही, हेच म्या विचार करत होतो का तुझ्या घरला कोण आलं असेल बरं. अरे घरला बी हेच बोलत होतास, पण काय झालं? कुणासनी काय बी ठावं नाही. आणि आता म्या तरी काय सांगणार घरला कोण आलं होतं ती. वय पर यासनी असं वाटतंय का काय? हे तूच सांग समजे. हे नाही, सांगा तुम्ही. तर बानू, मला असं वाटतंय का ती माणसं जेजुरीहून तर आले नसतील. उगा काय बाय बरळू नगस. ना काहीतरीच नाही ग. पण म्हणजे बघ की, आता वस्ती एवढी समधी घर आहे ती का नाही. पण कुणाच्या बी घरला काय बी झालेलं नाही. तुझ्याच घरला ती माणसं आली आणि गेली. म्हणजे तुझ्यापाशी असं काय असेल जी त्यासनी हवा असेल. बानू, हे बानू, नाही या म्हणत होतो त्यासनी जी पाहिजे ती घावलं नसेल. पर जेजुरीहून कोण असं कशा पायी करायला येणार आहे? वय मी अभिहसनी हेच म्हणलं तर वरडले माझ्यावर. नाही ना, तू सांग समजे. हा, मी जातो घरला. सांग सांग. हो, कशा पायी वरडतायसा सांगा. तर मी काय म्हणत होतो, म्हणजे तसं नसेल बी, म्हणजे ती माणसं दुसरीकडनं आली असतील. पर माझ्या मनात एक विचार आला म्हणून तुला सांगितलं. बानू, बानू, काय रंग्या म्हणला तसं खरंच जेजुरीवरनं कुणी आलं असेल का? आणि आलं असेल तर देवांनी मला ते का नाही सांगितलं? पर मला नाही वाटत का ती माणसं जेजुरीवरनं आली असतील आणि माझ्याकडं असं काय आहे म्हणून ते आलं असतील. माझी खोली हुडकली त्या माणसांनी, पर त्यासनी जे हवं होतं ते त्यासनी मिळालं नाही. पर असं काय हुडकत होते ते? यो कुकवाचा करंडा माझ्याकडं आहे ह्याबद्दल त्यासनी काही कळालं नसेल ना.